चिंचपाडा आणि वरेडी आपला 12th मॅन द्यायचा आहे. तीनवीरा संघ आपण थांबायचा आहे. नेक्स्ट मॅच लगेच सेकंड राऊंडचा आपण खेळवणार आहोत. तीनवीरा विनोद नेक्स्ट मॅच लगेचच खेळवणार आहोत. थांबायचं आहे आपण. मॅच चालू होते. टॉस जिंकला RV11 चिंचपाडा संघानं आणि इन्व्हाइट केलंय वीर बहिरीदेवच्या वरेडी संघाला प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी. आर्यन आणि नरेश यंगस्टार अपकमिंग फ्युचर ऑफ वरेडी. 10 खेळाडू 10वी इयत्तेच्या आपण खाली आहेत वरेडी गावात या आजच्या टीम मध्ये. अभि खातू बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना दिसतील. नगरपालिका एंड कडून स्ट्राइक एंड वरती फलंदाज आर्यन यांच्यासाठी टाकलेला तेज तर्रार भन्नाट वेगानं टाकलेला हा चेंडू आपण पाहतोय. अक्षरशः पूर्णपणे वेग ओतून दिला होता. वेगावरती स्वार करून गोलंदाजी करण्यात माहीर असलेले अभि खातू बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. लेदर बॉल क्रिकेटर आहेत. मग रायगड प्रीमियर लीग असू द्या, तालुका हाफ असू द्या किंवा लेदर बॉलच्या मॅचेस असू द्या, यात अभि खातू प्रत्येक वेली पेन तालुक्याचं नेतृत्व करत असतो. आणि आज चिंचपाडा संघासाठी पहिला चेंडू फेकला. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. वाईट बॉल येते डाऊन द लेग साइड. चेंडू लेफ्ट केला गेला. वाईट बॉलच्या मदतीनं एक धाव स्कोर कार्डवरती ॲड झाली आणि स्कोर कार्डला देखील सुरुवात करत असताना पाहिलं ते आर्यन यांना. आर्यन कोहली आणि नरेश कोहली यांना पाहतोय. खासियत आहे आजच्या या वरेडी संघाची. अंडर 15 10 खेळाडू खेळतात. चांगला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसलेला होता परंतु कव्हरच्या क्षेत्रात मिसजस्ट झालं आणि विवेक बामणे आय थिंक होते चेंडू खाली. 2 धावा खर्च कराव्या लागल्या त्या चिंचपाडा संघाला वरेडी संघासाठी. धावसंख्येत दोन्ही बदलाव पाहायला मिळेल. आर्यन कोहली यांच्या खात्यातून 2 धावांची पुन्हा एकदा भर पाहायला मिळते. 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं मार्गस्थ असताना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेला तर अभि खातू यांच्या गोलंदाजीसाठी एक डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय तर एक वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक पाहतोय. आर्यन कोहली पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करतील परंतु समोर देखील तेवढाच तगडा आणि आक्रमक गोलंदाज आहे. पंचांकडे लाऊड अपीलमध्ये जोश जास्त. कदाचित लेग स्टिकला मिस करणारा हा चेंडू आपण पाहिला होता. अभि खातू यांचा जरूर इम्पॅक्ट झाला असेल परंतु नाही. थ्रू द बॅटची इनर एज लागली होती. तदनंतर चेंडू पॅडवरती जाऊन अदलला होता आणि बॅटच्या माध्यमातून आलेली ही आर्यन कोहली आणि वरेडी संघासाठी एकेरी धाव पाहिली. धावसंख्येत एकनी बदलाव झाल्यानंतर धावसंख्या पाहतोय ती 4च्या घरात आत्तापर्यंत. नरेश कोहली फर्स्ट टाइम ऑन स्ट्राईक आपण पाहतोय आज वीरदेव वरेडी संघासाठी. पुन्हा एकदा पुल करायचा होता. चेंडू बॉडीवरती आदळला जातोय. हार्ड लेंथ गोलंदाजी टेस्ट मॅच टाईप गोलंदाजी पाहतोय ती अभि खातू यांची वरेडी संघाच्या अगेन्स्ट. तर लीग बाईज किंवा बाईज जर असतील तर पंचांनी तशा पद्धतीने देखील आम्हाला कळवायचं आहे. षटकातील 4 चेंडू डिलिव्हर झालेत आणि धावफलकावरती धावा पाहतोय त्या 5 धावा आत्तापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात. येणारे उर्वरित 2 चेंडू पहिल्या षटकातील पहिल्या पॉवर प्लेमध्ये असणार आहेत ते वरेडी संघासाठी. पुन्हा एकदा आर्यन कोहली ऑन अ स्ट्राईक. लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न. लेग स्लिपमध्ये चेंडू फील्ड केला जातोय.
डॉट बॉल आलाय. प्रत्येक वेळी डॉट बॉल येताना दिसतोय. अभि खातो यांच्या अगेन्स्ट धावा बनवणं म्हणजे हे देखील आव्हान असणार आहे आणि ते देखील एवढा लेजेंड खेळाडू आणि त्यांच्या अगेन्स्ट अंडर 15चे हे खेळाडू आपण पाहतोय. यावेळी लेफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू करतोय बाउंड्री लाईनचा सफर. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अभि खातो यांच्या अगेन्स्ट षटकार मारलाय. आत्मविश्वास किती आर्यन कोहली यांचा आणि टीम वीरदेव वरडी संघाचा वाढला असेल, कारण एवढ्या मोठ्या गोलंदाजाला आपण एक युवा फलंदाज येऊन षटकार मारतोय. धावसंख्येला जर पाहायला गेलात ना तर 11 पर्यंत घेऊन जाण्यात आतापर्यंत यश आलंय ते वीरदेव वरडी संघाला. आज या मॅच मध्ये मोठं आव्हान असणार आहे. जर ही मॅच जिंकतोय तर त्यांचं आव्हान जर पाहायला गेला तर BCC तिरवेरा संघासमोर देखील असणार आहे. परंतु हे तगडं आणि कडवं आव्हान जर पेरायचं असेल तर चिंचपाडा संघ आहे. मग चिंचपाडा संघाचा विचार करायला गेला तर लेजेंडरी क्रिकेटर आज चिंचपाडाच्या या स्क्वॉडमध्ये आपण पाहतोय. मग योगेश पवार असतील, अभि खातो असतील, स्वप्नील असतील, विवेक बामणे देखील असतील, यांसारखे लेजेंडरी क्रिकेटर असताना त्यांच्या समोर जवळजवळ 50 पर्यंत तरी धावसंख्या उभारावी लागणार आहे. दुसरं षटक भूषण म्हात्रे बॉलर. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहतोय आता पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन नसणार आहे, म्हणजेच विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहू शकतोय ते RB11 चिंचपाडा संघाच्या माध्यमातून. डॉट बॉल आलाय नरेश कोहली यांच्यासाठी. यावेळी लॉफ्ट केलाय, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे. डाऊन दी बॉल फिल्डर येते, कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही आणि अखेरीस पहिल्या विकेटचं पतन, पहिला ब्रेक थ्रू देऊन दिला आहे तो गोलंदाज भूषण म्हात्रे यांनी. टीम RB11 चिंचपाडा या संघाला पहिल्या विकेटचं पतन झालंय. नरेश कोहली मैदानाच्या बाहेर आलेत. न्यू बॅटर प्रमोद आलेत. प्रमोद कोहली न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 मैदानात जाताना पाहू शकतोय. हिम्मत लागते, हिम्मत लागते मित्रांनो. ए गटामध्ये युवा टॅलेंटला टीम टाकण्यासाठी कौतुक करावं लागेल वीरदेव वरडी संघाचं. युवा टॅलेंटला घेऊन ए गटामध्ये एंट्री घेतात, यासाठी देखील जिगर लागतो, कौतुक करावं लागेल. मग कधी कधी काही मॅचेस मोठ्या टीम्स असल्या की एंट्री घेत नाही आणि एका बाजूनं वरडी टीम युवा टॅलेंट, आणि या युवा टॅलेंटला खेळायचं तर ए गटात. व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉलच्या मदतीनं एक धाव स्कोर कार्ड वरती आणखी ऍड होताना दिसेल. खरं पाहता डी गटातून आपण सुरुवात करायला पाहिजे, मग डी गटातून C, B आणि A, परंतु वरडी नाही. आम्ही खेळणार तर ए गटात खेळणार, हरवणार तर मोठ्या टीमला हरवणार, हेच एक उद्दिष्ट घेऊन मैदानात उतरलेले आहेत. 2 वाईड आलेत सलगचे 2 वाईड आल्यानंतर धावफलकावरती धावा पाहतोय 13 धावा. 13 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत चेंडू झालेत दुसऱ्या षटकातील 2. 13 धावा पाहतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न पाहिला प्रमोद यांचा. डॉट बॉल आलाय.
आर्यन कोहली आर्यन कोहली यांना मैदानावर शेवटपर्यंत पार्टनरशिप बिल्डअप करावी लागणार आहे, कारण येणाऱ्या फलंदाजांमध्ये अपकमिंग स्टार आहेत, स्ट्रॉंग बॅटिंग लाईन नाही आहे, जिम्मेदारीनं खेळ करावा लागणार आहे, चुका कराव्या लागणार नाही आहेत. ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न पाहतोय, विकेटच्या वरून जाणारा चेंडू आहे. पंचांकडे आशाभूत नजरेनं जरूर पाहतात, परंतु आमचे पंच देखील हायली क्वालिफाईड आहेत, योग्य ते निर्णय आपल्यासाठी नक्कीच देतील. ते आर्यन कोहली प्रयत्न करतात, परंतु षटकार आला होता अभि खातो यांच्या अगेन्स्ट, परंतु तदनंतर धावा कुठंतरी थांबल्यात की काय. यावेळी लेफ्ट करण्याचा प्रयत्न आणि एकच धाव अखेरीस कंप्लीट देखील झाली गेली. धावसंख्येत एकने बदलाव पाहायला मिळेल, धावसंख्या जाऊन पोचते 15च्या घरात. दुसरं षटक मार्गस्थ आहे, 4 षटकांची ही लढत. 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न टीम वीरदेव वरेडी हा संघ करण्याचा प्रयत्न करेल, कारण इथून जास्तीत जास्त धावा बनवणं गरजेचं असणार आहे. कारण समोरील संघाचा जर विचार करायला गेला तर RV11 चिंचपाडा संघ मोठमोठ्या खेळाडूंनी भरलेला हा संघ पाहतोय, आणि त्यांच्या अगेन्स्ट जर खेळायचं असेल तर आपल्याला 50+ धावसंख्या करणं गरजेचंच असणार आहे. त्याच्यातील आणखी एक लेजंड खेळाडू बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना दिसतील. योगेश पवार आलेत बॉलिंग ट्रॅकवरती, ज्यांच्या नावानं आमच्या या कॉमेंट्री बॉक्सच्या मागे एक पॅव्हेलियन देखील आहे. असे योगेश पवार बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्मवर विकेट टाकलेला हा पहिला चेंडू, गोल्डन स्पॉट वरती टाकलेला हा चेंडू पाहतोय. पडल्यानंतर हलकासा बाउन्स देखील चेंडूला पाहायला मिळाला, आणि चेंडू यष्टीरक्षकांच्या हातामध्ये जाऊन विसावला. धावसंख्येत जर पाहायला गेला तर कोणत्याही प्रकारचा बदल पाहायला मिळत नाही. धावसंख्या जिथे थे 15 धावा. एकतर्फी चाललेली ही मॅच जणू काही आहे की काय असं चित्र जरूर निर्माण झालंय, तरी देखील प्रयत्न करताना दिसतात. यावेळी ताकदीचा वापर करत असताना योगेश पवार यांच्यावरती हल्ला चढवलाय. आर्यन कोहली यांच्या बॅटमधून या इनिंग मधील दुसरा षटकार. आर्यन कोहली यांच्यावरती आज वरिडी गावाचं लक्ष असणार. आज आम्हाला तारणार तर कोण? आर्यन कोहली नक्कीच या संकटातून बाहेर पाडू शकतात. प्रयत्न कराल तर आपण मित्रांनो चुकाल, आणि चुकाल तर आपल्याला अनुभव येईल, आणि अनुभव येईल तरच आपल्याला यश मिळेल. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा टाकलेला हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, लॉ ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर चाललेला हा चेंडू. पंच राजा पाटील यांच्या माध्यमातून हा चेंडू वाईट घोषित केला गेला. वाईटच्या मदतीनं स्कोर कार्डवरती एक धाव वधारताना दिसते. धावफलकाचा जर विचार करायला गेला तर 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय तिसऱ्या षटकातील, आणि 22 धावा देखील धावफलकावरती पाहतोय त्या टीम वीरदेव वरेडी संघाच्या. डॉट बॉल येतोय. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहतोय तो आर्यन कोहली यांचा. जास्तीत जास्त धावा घेण्यासाठी प्रयत्न जरूर करतोय, परंतु यश तसं पद्धतीने यायला वेळ लागतोय. पुन्हा एकदा पॅड वरती आलेला चेंडू पंचांकडे लाऊड अपील, आणि अखेरीस आर्यन कोहली यांच्या खेळीचा अंत होताना दिसेल. पंचांनी लेग बिफोर विकेट पद्धतीनं आर्यन कोहली यांना बाद दिलं. योगेश पवार आपल्या संघासाठी आणखी एका विकेटचं पतन, आणखी एका विकेटची भर करून देताना दिसतील. न्यू बॅटर आणखी मैदानात एंटर होताना पाहतोय वीरदेव सोहेल. नेक्स्ट बॅटर सोहेल कोहली. कोहली ब्रदर्स सोहेल कोहली न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालेत. धावसंख्या 22 धावा धावफलकावरती राहिल्यात. अंतिम 2 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे तिसऱ्या षटकातील.
4 षटकांची लढत, जास्तीत जास्त धावा बनवणं बंधनकारक असणार आहे. ती टीम वरेडी संघासाठी. शटअप लाईन बाउन्स, तिखा बाउन्स पाहतोय. अनप्लेबल असा चेंडू पाहिला तो योगेश पवार यांचा सोहेल कोहलीसाठी. लास्ट बॉल इन थर्ड ओव्हर. शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे तिसऱ्या षटकातील वरेडी संघासाठी. फुलटॉस पद्धतीने आलेला चेंडू लेफ्ट केला. मिस टायमिंग शॉट होता. एक धाव कंप्लीट. 2 धावा कंप्लीट होताना पाहतोय. 2 धावांनी तिसऱ्या षटकाचा देखील खेळ समाप्त झाला आणि धावफलकावरती पाहतोय 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 8च्या सरासरीनं 24 धावा, म्हणजे प्रोजेक्टेड स्कोरचा विचार करायला गेला तर 32 धावा आतापर्यंत दिसतात त्या टीम वरेडी संघाच्या. परंतु 6 चेंडू आहेत. 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त जर मोठी फटके आले तर कदाचित ही धावसंख्या 40 धावांपर्यंत देखील जाऊ शकते. म्हणजेच या नेक्स्ट मॅचमध्ये, नेक्स्ट इनिंगमध्ये आपल्याला ही मॅच पाहण्यास नक्कीच एक कडवी झुंज देखील पाहायला मिळू शकते. एका बाजूनं एक्सपिरियन्स, दुसऱ्या बाजूनं यंगस्टार्स ऑफ वरेडी, अर्थातच वीरदेव वरेडी हा संघ देखील आपण पाहू शकतोय. परंतु एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो आणि प्रमोद हे एक अनुभवी खेळाडू आहेत टीम वरेडी संघातील. त्यांना अनुभव दाखवावा लागेल. चौथं षटकात गोलंदाज सुशांत यांना इन्व्हाइट केलं गेलंय नगरपालिका एंड कडून. सुशांत थले आलेत. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. ऑन साइडला मोठा फटका मारण्याचा होता परंतु तसं झालं नाही. चोवीस धावा. लेफ्ट केलाय. मिस टायमिंग शॉट आहे. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करत. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट पाहतोय. काय फिटनेस आहे प्रमोद यांचा. अति वेगानं या 2 धावा कंप्लीट केल्या आपल्या संघासाठी. प्रत्येक धाव अति महत्वाची आहे, आपल्या संघासाठी गरजेची आहे हे देखील त्यांना माहिती आहे. यासाठी जीव तोडून अक्षरशः धावत आहेत ते प्रमोद. नेक्स्ट बॉल. फुलर पद्धतीने टाकलेला हा चेंडू पाहतोय आणि विकेट. सोहेल कोहली धावचीत पद्धतीने मैदानाच्या बाहेर येताना दिसतील. आणखी एका विकेटचं पतन पाहिलं. नितेश कोहली न्यू बॅटर मैदानात एंटर होताना पाहू शकतोय. टेन्शन. नाही, प्रयत्न का चालू आहेत परंतु फटके येताना दिसत नाही आहेत. शांतपणे चाललेली ही मॅच, परंतु नेक्स्ट मॅच मध्ये जिंकणारी टीम बीसीसी 3 वीरा संघासमोर दुसऱ्या फेरीचा पहिला मॅच खेळताना दिसेल. लाऊड अपील पंचांकडे आहे. लीग बाईज च्या पद्धतीने आलेली ही एक धावसंख्येत एकने बदलाव पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधील शिल्लक 27 धावा.
डॉट बॉल आणि पहिल्या सत्राचा खेळ देखील समाप्त झालाय. 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 28 धावांची 28 धावांची गरज असणार आहे. ते टीम RB11 चिंचपाडा या संघाला दुसऱ्या सत्रात खेळ करताना ते दिसणार आहेत. 7च्या सरासरीने 28 धावा बनवाव्या लागणार आहेत RB11 चिंचपाडा संघ. कोहली ब्रदर्स फिल्डिंगसाठी 28 धावा डिफेंड करायच्या आहेत त्या वीरदेव वरेडी संघाला. 28 धावांचं उद्दिष्ट आहे. 7च्या आस्किंग रेटने या धावा बनवायच्या आहेत आणि पहिली सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना दिसते. अभि खातू आणि योगेश पवार अशी सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली. 28 धावांचं लक्ष. लवकरात लवकर धावांचं हे उद्दिष्ट पार करून दुसरा फेरीचा पहिला मॅच देखील खेळायचा उद्देशानं कदाचित ही जोडी मैदानामध्ये एंटर झाली असेल. तसा प्रयत्न देखील त्यांचा असेल. आत्मविश्वास देखील ही मॅच जर लवकरात लवकर संपवली योगेश पवार आणि अभि खातू तर त्यांचा आत्मविश्वास देखील वाढेल. परंतु कौतुक करावं लागेल ते नरेश कोहली असतील, प्रमोद कोहली असतील, या दोघांनी या यंगस्टर्सला घेऊन ए गटामध्ये आपली टीमची एंट्री फी दिली आणि आपला संघ एवढ्या मोठ्या RB11 चिंचपाडा संघासमोर खेळण्यास तयार देखील केला. त्यांचं देखील कौतुक करू आम्ही या श्री धारेश्वर चषक 2024च्या माध्यमातून. सर्व ही शालकरी मुलं आर्यन कोहली पहिल्यांदा चेंडू सोपवलाय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. कर्णधारांनी पॉवर प्लेचं पहिले षटक अशा पद्धतीने डिलिव्हर करतील की अभि खातू यांचा पहिल्यापासून अटॅकिंग इंटेंट या मॅचचं चित्र स्पष्ट करून जाईल. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि अभि खातू यांच्यासाठी जर विचार करायला गेलात ना तर 28 धावांचं उद्देश आहे. 28 धावा रिक्वायर्ड असणार आहे. येणार 24 चेंडूमध्ये प्रति षटक 8 धावा बनवायच्या आहेत. क्षेत्ररक्षकाचा विचार करायला गेला तर 38 सर्कलच्या बाहेर डीप मिड विकेटमध्ये एक क्षेत्ररक्षक आणि लॉंगॉनमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतोय. तर फाईन लेगमध्ये एक, स्क्वेअर लेगमध्ये, मिड विकेट, मिड ऑफ, कव्हर पॉईंट आणि एक पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय. पहिला चेंडू आर्यन कोहली. पहिला चेंडू तिखा बाउन्सर अभि खातू यांना. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम स्पॉट पकडला गेला आणि उज्ज्वल भविष्य आहे हे वरेटी गावाचं. युवा टॅलेंट आज खेळताना दिसतोय. अभि खातू आणि योगेश पवार अशी सलामीची जोडी. दोन लेजंड, वेल एक्सपिरियन्स खेळाडू बॅटिंगसाठी मैदानात उतरलेत 28 धावा चेस करण्यासाठी. कट केलाय, व्हॉट अ ट्राय, अप्रतिम. सर्वस्व या कॅच घेण्यासाठी ओतलं गेलं होतं ती या खेळाडूकडून, परंतु झेल झाला नाही. त्यांच्या पुढ्यात झेल पडला गेला
आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या त्या अभिखातू आणि योगेश पवार यांच्या माध्यमातून. एफर्ट पाहायला मिळाला क्रिकेटमधील ई फॉर एफर्ट म्हटलं जातं आणि तेच चित्र पाहायला मिळालं. ते वर्डी संघाच्या या खेळाडूचं नाव होतं समीर कोहली. कॅच झाले असे तर खराच पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आज या वरेडी गावाच्या समर्थकांच्या स्टेटसवर देखील झलकली असती ती. नक्कीच कॅच ऑफ द टुर्नामेंट देखील होऊ शकली असती. सकाळी एक झाली उत्कर्ष म्हात्रे यांची खारसापोली संघासाठी. सुंदर चेंडू त्याला कट करायचा प्रयत्न होता हलवार पद्धतीने. आर्यन कोहली देखील या मॅच मध्ये थोडा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय टीम वीरदेव वरडी संघासाठी, परंतु त्यांच्या प्रयत्नाने यश कितपत येते हे देखील आव्हानात्मक असणार आहे, कारण त्यांच्या समोर असलेली टीम देखील मोठी आहे. यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिड ऑफ मध्ये चेंडू फील्ड केला गेलाय. एक धाव कंप्लीट केली गेली आणि पहिल्यांदाच या मॅच मध्ये आजच्या दिवसात स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकतोय द लेजंड ऑफ पिन मिस्टर योगेश पवार यांना पाहतोय. चार चेंडू आणि 3 धावा. 4 चेंडू झाले 3 धावा. योगेश पवार पहिल्यांदाच आज या मॅच मध्ये स्ट्राईक एंड वरती. योगेश पवार येता क्षणी शॉट अम्पुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल षटकार. 6 धावा योगेश पवार यांच्या बॅट मधून. अशा पद्धतीचे चेंडू योगेश पवार यांच्यासाठी पर्वणी. नेक्स्ट मॅच मध्ये योगेश पवार यांचा जलवा नक्कीच पाहायला मिळेल. जर ही मॅच जिंकतोय टीम RV11 चिंचपाडा संघ, तर BCC तिनविरा संघाच्या अगेन्स्ट स्लोवर पद्धतीने नो चेंडू लाऊड. हा नो कॉल पाहतोय पंच राजा पाटील यांचा. एक षटकार खाल्ल्यानंतर कुठेतरी दडपण आलं की काय असं चित्र पाहतोय ते आर्यन कोहली यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट होताना दिसतोय, कारण समोर देखील योगेश पवार आहेत. आणखी एक मागच्या शॉटचा कॉपी बुक आणि रिप्ले शॉट षटकार. 6 धावांनी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर अतिवेगानं टीम RV11 चिंचपाडा संघ 16 धावा. आता येणारे 18 चेंडू शिल्लकने जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 12 धावांची गरज असणार आहे. लवकरात लवकर ही मॅच संपवण्याचा एक मानस देखील असेल तो टीम RV11 चिंचपाडा संघाचा. टीम BCC तिनविरा कर्णधार यायचा आहे. BCC तिनविरा कर्णधार यायचा आहे नेक्स्ट मॅचचा टॉस साठी. दुसरं षटक गोलंदाज साजन कोहली. साजन कोहली आलेत. 12 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू, तो देखील 4 धावांसाठी जाते. लवकरात लवकर ही मॅच फिनिश करण्याच्या उद्देशानं अभिखातू आणि योगेश पवार या मॅच मध्ये दिसतात. 4 धावा आल्यात.
चेंडू जातोय सरळ 6 धावांसाठी षटकार. आणखी 2 धावांची गरज असणार आहे. 6 धावा आल्यात. 2 धावा आणखी गरज असणार आहे. एक धाव कंप्लीट. स्कोर्स लेवल. योगेश पवार यांच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. तिसरा येईल का? लागोपाठचे 2 चेंडूतून षटकार पाहिलेत योगेश पवार यांचे. चार धावा आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट योगेश पवार. मॅन ऑफ द मॅच देखील योगेश पवार आहेत. 4 चेंडू आणि 16 धावा आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट आपल्या नावावर केली अशी योगेश पवार या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच. चला टॉस साठी यायचं आहे. तीनविरा संघ आणि RV11 चिंचपाडा. BCC तीनविरा आणि RV11 चिंचपाडा टॉस साठी यायचं आहे. टॉस करून घ्या.